मल्टिप्लेक्सिंग टेक्निक अँड इट्स टाइप हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे फ्रेंड्स. कारण की हा क्वेश्चन मल्टिप्लेक्सिंग इज अ टेक्निक बाय विच डिफरंट अॅनालॉग अँड टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग काय करायचं सेम काढायचं बघा. ते एक पीसी मल्टिप्लेक्सिंग टेक्निक अँड इट्स टाइप हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे फ्रेंड्स. कारण की हा क्वेश्चन प्रत्येक एक्झामला येतो, कधी 4 मार्कासाठी तर किंवा 6 मार्कासाठी हा क्वेश्चन आहेच. तर बघा कधी कधी क्वेश्चन आला हा डिस्क्राईब मल्टिप्लेक्सिंग टेक्निक लिस्ट इट्स डिफरंट टाइप्स. समर 25 ला क्वेश्चन आला होता. परत डिफाईन मल्टिप्लेक्सिंग, एक्सप्लेन फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग विथ नेट डायग्राम्स हा एक त्याचा टाईप आहे. फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग विंटर 25 ला, समर 25 ला आला, नंतर विंटर 25 लगेच विंटर 23 ला पण आला. परत डिफरन्स यांचा समर 23 ला आला आणि परत एक्सप्लेन मल्टिप्लेक्सिंग टेक्निक हा समर 22 ला क्वेश्चन आला फ्रेंड्स. तर हा पहिल्यांदा बघा सिलेबसमध्ये याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे. तर बघा सिलेबसमध्ये काय सांगितलं फ्रेंड्स. सिलेबसमध्ये क्लिअर सांगितलेलं आहे की मल्टिप्लेक्सिंग म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग अँड टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग हे त्याचे 2 टाईप आहेत. ते तुम्हाला इथं सिलेबसमध्ये विचारलेले आहेत आणि त्याच्यावरती क्वेश्चन येतो. तर पहिल्यांदा बघूया फ्रेंड्स की मल्टिप्लेक्सिंग म्हणजेच काय, नंतर त्याचे टाईप कोणते आहेत आणि काय त्याचा डायग्राम आहे, काय त्याचं डिस्क्रिप्शन आहे. पण त्याच्या अगोदर फ्रेंड्स जर तुम्ही अजून पण व्हिडिओ लाईक केला नसेल तर लवकरात लवकर व्हिडिओ लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. एक कमेंट या व्हिडिओसाठी झाला पाहिजे. तुम्ही कमेंट कराल तर तुमच्यासाठी व्हिडिओ नक्कीच बनत जातील. ओके, तर फ्रेंड्स बघा काय आहे मल्टिप्लेक्सिंग. तर मल्टिप्लेक्सिंग टेक्निक्स म्हणजेच काय, तर मल्टिप्लेक्सिंग इज अ टेक्निक बाय विच डिफरंट अॅनालॉग अँड डिजिटल स्ट्रीम ऑफ ट्रान्समिशन कॅन बी सायमल्टेनियसली प्रोसीड ओव्हर अ शेअर लिंक. म्हणजेच हा काय करतो, डिफरंट अॅनालॉग आणि डिजिटल स्ट्रीमचा जो काही ट्रान्समिशन आहे तो एकाच टायमाला प्रोसीड करतो एका शेअर लिंकवरती. ओके, तर मल्टिप्लेक्सिंग डिवाइड द हाय कॅपॅसिटी मीडियम इंटू लो कॅपॅसिटी लॉजिकल मीडियम विच इज देन शेअर्ड बाय डिफरंट स्ट्रीम्स. म्हणजेच मल्टिप्लेक्सिंग काय करतो, डिवाइड करतो कशामध्ये, तर हाय कॅपॅसिटी मीडियम इंटू लो कॅपॅसिटी लॉजिकल मीडियम विच इज देन शेअर्ड बाय डिफरंट स्ट्रीम. कम्युनिकेशन इज पॉसिबल, काय दिलाय फ्रेंड्स, कम्युनिकेशन इज पॉसिबल ओव्हर द एअर मीन्स रेडिओ फ्रिक्वेन्सी युझिंग फिजिकल मीडियम अँड लाईट इन ऑप्टिकल फायबर्स. ओके, तर जे काही तुमचं कम्युनिकेशन पॉसिबल होणार तो एकतर तर फ्रिक्वेन्सीमध्ये पण होऊ शकतो किंवा कॅबल्समध्ये पण होऊ शकतो किंवा ऑप्टिकल फायबर्समध्ये पण कम्युनिकेशन पॉसिबल होतं थ्रू द मल्टिप्लेक्सिंग टेक्निक. हे 3 पॉईंट लिहून घ्या. अजून 2 पॉईंट आहेत मल्टिप्लेक्सिंगचे, ते पण बघा. तर मल्टिप्लेक्सिंगमध्ये अजून काय बघा, ऑल मीडियम आर कॅपेबल ऑफ मल्टिप्लेक्सिंग वेन मल्टिपल सेंडर्स ट्राय टू सेंड ओव्हर द सिंगल मीडियम. काय बोललाय फ्रेंड्स, वेन मल्टिपल सेंडर्स म्हणजे खूप सारे सेंडर्स ट्राय करतात सेंड ओव्हर अ सिंगल मीडियम अ डिव्हाइस कॉल्ड टू द मल्टिप्लेक्स डिव्हाइस द फिजिकल चॅनल अँड अलोकेटेड वन ऑन टू इच. ओके, म्हणजेच की काय, जेव्हा खूप सारे सेंडर्स ट्राय करतात कशावरती, सिंगल मीडियम वरती, त्यालाच आपण काय म्हणतो मल्टिप्लेक्सर. आणि हा डिवाइड करतो फिजिकल चॅनलला आणि अलोकेट करतो एकमेकांच्या मध्ये. ओके, अँड अदर हँड म्हणजे अदर एंड ऑफ कम्युनिकेशन अ डिमल्टिप्लेक्सर रिसीव data from the single medium and identify each and send to the different receivers. म्हणजेच की काय फ्रेंड्स, हा एक रिसिव्हर फक्त ऍक्सेप्ट करतो आणि मल्टिपल सेंडरला सेंड करतो. ओके, ह्याच्याकडे मल्टिपल सेंडर येतात आणि एक रिसिव्हरला शेअर केला तो, आणि हा काय करतो फ्रेंड्स, एक रिसिव्हर घेतो आणि खूप सारे सेंडरला तो सेंड करतो. ओके, तर फ्रेंड्स आता याचे आपण टाईप बघूया कोणते कोणते टाईप आहेत. जर तुम्हाला टाईप विचारले कोणते कोणते मल्टिप्लेक्सिंग, तुम्हाला हे 2 सांगायचे आहेत. कोणते आहेत फ्रेंड ते 2, तर बघा, एक आहे फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग आणि दुसरा आहे टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. तुम्हाला समजला फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग, टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग इतकाच आहे का, नाही.
याचा पण तुम्हाला डायग्राम बघायचा आहे, याची पण डायग्राम बघायची आहे, याचा पण थेरी करायचा आहे, याचा पण थेरी करायचा आहे. क्वेश्चन एक्झामला खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप येणारच आहे एक्झामला. ओके, तर फ्रेंड अजून पण तुम्ही व्हिडिओ लाईक केला नसेल तर व्हिडिओ लाईक करा फ्रेंड्स. आत्ताच लगेच लाईक बटनला हिट करा आणि लाईक करा आणि मग आपण पुढचं कंटेंट बघायला सुरुवात करूया. आय थिंक जो तुम्ही कमेंट पण नाही केलंय, का नाही केलंय फ्रेंड्स, एक कमेंट होऊन जाऊ दे. ओके, तर बघा फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. तर बघा फ्रेंड्स, फ्रिक्वेन्सी मल्टिप्लेक्सिंग डिव्हिजनची डायग्राम. ओके, डायग्राम मध्ये क्लिअर कर सांगितलं बघा. हा आहे तुमचा मल्टिप्लेक्सर. ओके, हा काय आहे तुमचा मल्टिप्लेक्सर आहे आणि हा आहे तुमचा डीमल्टिप्लेक्सर. समजला फ्रेंड्स, हा मल्टिप्लेक्सर, दोन मल्टिप्लेक्सरचे रॉ क्रिएट केलेत. एक त्याला कनेक्ट झालाय, दुसरा कनेक्ट झालाय, तिसरा कनेक्ट झालाय. हा त्याची पहिली फ्रिक्वेन्सी चॅनलची, दुसरी आणि तिसरी. हे तिघं पण एका सोबत कनेक्टेड आहेत. फक्त यांची पोझिशन बघ कुठे आहे. हा इथून पण लांब आहे, हा इथे मिडल आहे, हा जवळच आहे. फक्त एवढाच काढायचं, इथे मल्टिप्लेक्सिंग द्या, इथे डीमल्टिप्लेक्सिंग द्या, बस इतकंच आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या, नोटबुकमध्ये ड्रॉ करून घ्या फ्रेंड्स. तुमच्यासाठीच डायग्राम काढलेली आहे मी, तरी तुम्हीच लर्न पण करायची आहे आणि तुमच्या नोटबुकमध्ये पण ड्रॉ करून घ्यायची आहे फ्रिक्वेन्सी डिव्हिजन अल्गोरिदम मल्टिप्लेक्सिंगची. आता थेरी काय लिहायचं आहे तो बघून घेऊया. काय दिलं फ्रेंड्स थेरीमध्ये की फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग when the carrier is a frequency, FDM is used. Carrier is frequency, FDM म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग इज यूज. FDM इज अन अॅनालॉग टेक्नॉलॉजी. कोणती टेक्नॉलॉजी आहे फ्रेंड्स, तर ही टेक्नॉलॉजी आहे अॅनालॉग टेक्नॉलॉजी. आपण दोन टेक्नॉलॉजी बघितले होते, एक अॅनालॉग बघितलं, डिजिटल बघितलं होतं. ही कुठली टेक्नॉलॉजी आहे, अॅनालॉग टेक्नॉलॉजी. ओके, FDM divides the spectrums or carrier bandwidth in logical channels and allocated one user to the each channel. Each user can use the channel frequency independently and has एक्सक्लुझिव्ह ऍक्सेस ऑफ इट. म्हणजेच की काय फ्रेंड्स, बघा प्रत्येक टायमाला एक एक चॅनल इथे यूज केला. बघा इथे चॅनल यूज केलाय, प्रत्येक युजर एक एक चॅनल अलोकेटेड केलाय आणि प्रत्येक युजर तो चॅनल काय करतोय, यूज करतोय. तोच याच्यामधला पॉइंट आहे. आणि इच युजर कॅन यूज द चॅनल फ्रिक्वेन्सी, त्या चॅनलची फ्रिक्वेन्सी इंडिपेंडेंटली यूज करता येईल अँड हॅज एक्सक्लुझिव्ह ऍक्सेस ऑफ इट. ओके, ऑल चॅनल्स आर डिवायडेड इन सच अ वे दॅट दे डू नॉट ओव्हरलॅप इच अदर. आता तुम्ही डायग्राम मध्येच बघून घ्या फ्रेंड्स की ते चॅनल असे क्रिएट केलेत की ते एकमेकांवरती ओव्हरलॅप होणार नाही, पडणार नाही, आदळणार नाही. ओके, त्याचप्रमाणे ही अशी डायग्राम काढलेली आहे. तेच सांगितले त्यांनी बघा की ऑल चॅनल आर डिवायडेड इन सच अ वे दॅट दे डू नॉट ओव्हरलॅप इच अदर. ओके, त्यानंतर खाली बघा काय दिलंय फ्रेंड्स, चॅनल्स आर सेपरेटली, काय दिलं, चॅनल्स आर सेपरेटली by guard bands. Guard band is the frequency which is not used by either channel. Okay, जी काही तुमचे चॅनल ते सेपरेट केलेत गार्ड बँड्सने, आणि गार्ड बँड्स काय करते, फ्रिक्वेन्सी विच इज नॉट यूज आयदर इन द चॅनल. ओके, आता पुढचा टाईप आहे टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. ते बघण्या अगोदर तुमचं काम काय, पहिले एक कमेंट केला पाहिजे व्हिडिओला, एक लाईक केला पाहिजे व्हिडिओला. कारण की तुमच्यासाठी बनवते व्हिडिओ मी, मला काय, माझं काय झालंय सर्व शिकून, तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते. एनी कॉस्ट, काय तुमच्याकडनं फी नाही घेता, डायरेक्ट तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करतोय मी. तुम्ही काय करायचंय, फक्त नोटबुकमध्ये लिहित बसा, त्याच्यामध्ये एक लाईक या व्हिडिओला होऊन जाऊ दे, एक कमेंट या व्हिडिओला होऊन जाते फ्रेंड्स. तर आता बघायचंय आपल्याला टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. काय करायचं, सेम काढायचं. बघा इथे एक पीसी, दुसरा पीसी, तिसरा पीसी, इथे पीसी, दुसरा पीसी, तिसरा पीसी, ह्याच्यामध्ये 4 बॉक्स, ह्याच्यामध्ये 4 बॉक्स, ह्याच्यामध्ये 4 बॉक्स, ह्याच्यामध्ये कलर वेगळा द्या, ह्याच्यामध्ये कलर वेगळा द्या, ह्याच्यामध्ये कलर वेगळा. आता तुम्ही बोला की सर पेन्सिलने कलर कसं देऊ, तर ह्याला पहिले शेड द्या, ह्याला लाईन्स द्या, ह्याला डॉट द्या, आणि इथे काय करा, लाईन्स शेड डॉट, लाईन्स शेड डॉट, लाईन्स शेड डॉट. मल्टिप्लेक्सर इथे असेल, इथे असेल डीमल्टिप्लेक्सर, सेम ॲज इट इज इथे पण. ओके, तर टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग हा आपला दुसरा टाईप आहे, त्याची ही डायग्राम आहे फ्रेंड्स. ड्रॉ करून घ्या नोटबुकमध्ये. आपण बघूया याचा थेरी पार्ट. थेरी पार्टमध्ये मी 3च पॉईंट घेऊन आलोय. खूप होईल, डायग्रामला 1 मार्क, पॉईंटला 2 मार्क, झाले किती, 3 मार्क. तरी इकडे झाला मल्टिप्लेक्सिंगची डेफिनेशन, 4 मार्क तुम्हाला कोणी पण देईल. ओके, TDM म्हणजेच व्हॉट, टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. TDM is applied primarily on digital signal but
कॅन बी अप्लाय ऑन अॅनालॉग सिग्नल ॲज वेल. म्हणजे काय, हा प्रथमली म्हणजे प्रायमरली म्हणजे पहिल्यांदा तो डिजिटल सिग्नल यूज करतो, अप्लाय होतो. बट काय, कॅन बी अप्लाय ऑन अॅनालॉग सिग्नल ॲज वेल, म्हणजेच तो अॅनालॉग सिग्नल वरती पण अप्लाइड होतो. असंच नाही की तो फक्त प्रायमरी वरतीच डिजिटल सिग्नल वरतीच तो अप्लाय होईल, तो दोघांवरती पण अप्लाय होतो. ओके. इन TDM a share channel is divided among its user by means of टाइम स्लॉट. म्हणजे टाइम स्लॉट मध्ये ह्याला काय केला तो डिवाइड केला जातो, फ्रिक्वेन्सी मध्ये केला जात नाही. ओके. Each user can transmit data within the provided time slot only. Digital signals are divided in a frames equivalents of time slot, such that काय, frames of an optimal size which can be transmitted in the given time slot. म्हणजेच की काय फ्रेंड्स बोललाय की प्रत्येक युजर काय करतो, ट्रान्समिट करतो डेटा विदिन द प्रोव्हाइडेड टाइम स्लॉट ओनली. म्हणजेच ठराविक दिल्या टाइम स्लॉटमध्येच एक युजर काय करू शकतो, ट्रान्समिट करू शकतो डेटा. अँड डिजिटल सिग्नल्स आर डिवायडेड इन द फ्रेम्स. जे काही डिजिटल सिग्नल्स आहेत ते कशामध्ये डिवाइड झाले, फ्रेम्समध्ये, इक्विव्हॅलेंट टू टाइम स्लॉट. फ्रेम्स ऑफ ऑप्टिमल साईज विच कॅन बी ट्रान्समिटेड इन द गिवन स्लॉट. म्हणजे जो काही तुमचा फ्रेम आहे ते ऑप्टिमल साईजचे ते पण ट्रान्समिट केले जातात ठराविक टाइमामध्ये. ओके. टाइम डिव्हिजनचा इतकंच पॉईंट लिहून की नोटबुकमध्ये, आणि ती डायग्राम काढून घ्या. कोणती डायग्राम फ्रेंड्स, बघा हे डायग्राम काढून घ्या. तुम्हाला मार्क्स कोणी पण देईल. आय होप तुम्हाला समजलं असेल मी काय काय शिकवलं आहे. तो तुम्हाला किती लर्न करायचं आहे ते तुमच्या कॅपॅसिटीवरती तितकं तुम्ही लर्न करा. पण तुमचं काम काय आता, एक व्हिडिओला लाईक करायचंय, सबस्क्राईब करायचंय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तेव्हा पण मी फक्त IMP क्वेश्चन घेऊन येणार आहे. सर्वांच्या IMP क्वेश्चन तुम्हाला इथे मिळतील. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.